नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ITI संबंधात. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI संबंधात महत्त्वाची माहिती आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर ती माहिती अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, उद्या शेवटची यादी ही लागणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की उद्या ही शेवटची यादी लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, कशाची यादी तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची आहे. संपूर्ण मुलांना हा SMS येणार आहे. तर विद्यार्थ्यांचा तुम्हाला कोणता SMS येणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा आणि हा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा असणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे नंबर नाही लागला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. सर्वांसाठी मित्रांनो महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी चान्स असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि ही तुमच्यासाठी शेवटची संधी तुमचा नंबर लागण्यासाठी ITI मध्ये. आता बघा, स्पॉट ॲडमिशन 2020 साठी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि संबंधित फेरीसाठी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही आनंद मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि तुमच्याकडून ITI संबंधित कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि दुसरी सूचना तुमच्यासाठी अशी विद्यार्थी मित्रांनो, तर दुसरी सूचना तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी विद्यार्थी मित्रांनो की ITI संबंधित तुम्हाला संपूर्ण अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. ते तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत असतात आणि संपूर्ण तुम्हाला माहितीही मिळत असतात ITI संबंधात. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता आणि संपूर्ण तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता. आणि किंवा विद्यार्थी मित्र तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्यावरती आपण जाणार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. ठीक आहे, तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहे पुराव्यावरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर मात्र महत्त्वाचा पुरावा आहे की ITIचं ऑफिशियल वेळापत्रक तुम्हाला सर्वांना माहीत असेल. त्यासंबंधी आपण संपूर्ण माहिती बघूया. ठीक आहे, तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट लास्टला जायचं आहे आणि लास्टला गेल्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला आम्ही सांगितलं असतं समुपदेशन फेरीसाठी सूचना दिल्या आहेत. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला नव्याने अर्ज करायचा होता. खूप सारे विद्यार्थी ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध होती. आता ती संधी गेली आहे, त्यांना संधी 20 डिसेंबरपर्यंत उपलब्ध होती. नंतर मित्रांनो, जिल्हा समुपदेशन फेरीसाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील 4थ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, 24 डिसेंबर 2020ला सायंकाळी 5 वाजता संपूर्ण तुम्हाला व्हॅकंट सीट रिपोर्ट बघायला मिळाला असेल. तुम्ही बघितलं असेल की जागा रिकाम्या आहेत. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे की नोंदणीकृत उमेदवारांची औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून जिल्हास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून म्हणजेच लॉग इन करून कोणत्याही एका जिल्ह्यास समुपदेशन फेरीकरिता नोंदणी करणे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की 25 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2020च्या दरम्यान तुम्हाला मित्रांनो एक जिल्हा निवडायचा होता की ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहेत स्पॉट ॲडमिशनसाठी. तर तो जिल्हा तुम्ही निवडला असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरी सूचना तुम्हाला अशी तुम्ही बघितली असेल ती म्हणजे अशी की संगणक ज्यांनी निवडलं नाही तेही निवडू शकतात. आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सूचना अशी आहे की संगणक प्रणालीद्वारे बघा मित्रांनो, संगणक प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व ह्याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती देणे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की 27 डिसेंबर म्हणजेच की मित्रांनो उद्या सायंकाळी 5 वाजता 27 डिसेंबर 2020ला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला लिस्ट ही लागणार आहे की तुमचा नंबर हा कितवा आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये. तर त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की उद्या शेवटची लिस्ट लागणार, तर ही लिस्ट तुम्हाला लागणार आहे. दुसरं तुम्हाला सांगितलं SMS येणार, तर SMS काय येणार लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे म्हणजे तुम्हाला वेळ
आणि दिनांक सांगितलं जाईल, की ह्या-ह्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. कोणत्या ठिकाणी जाईल तेही तुम्हाला सांगितलं जातील. ह्या-ह्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला वेळ दिला जाईल, ह्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे, असं सांगितलं जाईल. आणि मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती पडेल, पण तुम्हाला SMS द्वारे माहिती दिली जाईल. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं की तुम्हाला उद्या मित्रांनो, म्हणजेच की 27 तारखेला तुम्हाला SMS येणार आहे. त्या SMSमध्ये तुम्हाला वेळ व दिनांक माहिती दिली जाईल. ठिकाण सुद्धा तुम्हाला कळवलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारची तुम्हाला उद्या SMS येईल आणि उद्या लिस्ट तुमची लागणार आहे, चेक करायची आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता बघा पुढची प्रोसेस आहे. दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागाचे वाटप करणे. म्हणजेच मित्रांनो, तुमची जागा वाटप कधी होणार आहे? 29 डिसेंबर 2020 सकाळी 8 वाजेपासून तर 30 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला जागा वाटप केल्या जातील. सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे असे तुम्हाला सांगितले आहे. म्हणजे 29 डिसेंबर 2020 सकाळी 8 वाजेपासून ते 31 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं ॲडमिशन तुम्ही करू शकता. संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्यासंबंध तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला, तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. जर तुमची डिमांड असेल तर त्यासंबंध तुम्हाला मी संपूर्ण अपडेट सुद्धा देणार आहे. तुमची डिमांड असेल त्यासंबंध आपण संपूर्ण व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो. आता बघा, खाजगी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जागा माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक 4 आणि व जिल्हास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संस्था स्तरावर भरण्यासाठी उपलब्ध होतील. 31 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपासून. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल, की सर माझा नंबर नाही लागलेला, मी काय करायचं आहे? तर विद्यार्थ्यांनो, तुमचा नंबर नाही लागला असेल तर तुम्हाला एक सूचना आहे, की तुम्हाला किती टक्के होते, तुमची कास्ट कोणती होती, तुम्ही कोणता जिल्हा निवडला होता, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. तुमचा जिल्हा, तुमची कास्ट, तुम्ही कोणता ट्रेड निवडला होता तो, त्यानंतर तुमची कास्ट, तुम्हाला पर्सेंटेज किती, तुम्हाला हे 4 गोष्टी निवडायच्या आहे. 4 गोष्टी कोणत्या? पहिले तुमचे पर्सेंटेज, तुमचा जिल्हा, तुमची कास्ट आणि कोणता ट्रेड निवडला होता, अशा 4 गोष्टी तुम्हाला टाईप करायच्या प्रत्येक विद्यार्थ्याने. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून आपण बघू शकू, की किती विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला आणि किती कट ऑफ लागलेला असेल म्हणून. ठीक आहे. प्रत्येक वेळेला कमेंट्समध्ये त्यांचे जे काही पर्सेंटेज असतील, जे जिल्हा असेल, जी कास्ट असेल ते कळवायला विसरू नका. व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती ITI संपूर्ण नॉलेज दिले जाते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आता महत्त्वाची सूचना आणखी मित्रांनो अशी, तुम्हाला जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आणि ज्यांचं ॲडमिशन झालं असेल त्यांनी कमेंट्समध्ये त्यांचे काही प्रश्न असेल ते विचारू शकता, त्यांचा नंबर लागला असेल तेही ते टाईप करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला एक सूचना आणखी अशी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ITI संबंधात काही अडचण असेल आणि काही डाऊट असेल तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न, तुमची अडचण हे विचारू शकता. तुम्हाला काही हरकत नाही आहे. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जाणारी, सर्व अडचणी तुमची दूर केल्या जातील. म्हणून लवकरात लवकर तुम्ही तुमचे जे प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकतात. आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट संबंधित जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटही करू शकता. त्या संबंधात आपण स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवू शकतो. पण तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकले, तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट अपुरे पडता कामा नये. संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आहे. काही अडचण असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.